तर सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती माझ्या वीक फॅमिली युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ आहे ना खूप हेल्पफुल असणार आहे. तर कुणालाही सांगू नका की तुमचं YouTubeचं चॅनल आहे किंवा तुम्ही एक कंटेंट क्रिएटर आहात आणि तुम्ही कंटेंट क्रिएट करता. आता मी असं का म्हटलं? मग आपल्याला व्ह्यूज कसे येणार? तर सगळं आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती माझ्या वीक फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ आहे ना खूप हेल्पफुल असणार आहे. तुम्ही कुणावर तुमच्या यूट्यूब चॅनलसाठी डिपेंड राहायचं आणि डिपेंड राहू नये हे सगळं आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. चला मग आता हे सस्पेन्स जे आहे ते जास्त वेळ ठेवू नये आणि जे आपला मेन पॉइंट आहे त्यावर येऊया. बरं, मी आधी असं का म्हटलं असेल कुणालाही सांगायचं नाही, तर त्यामागे एक रिझन आहे. बघा, आता आपण एक आपलं चॅनल ओपन केलं आणि त्यामध्ये आहे ना आपण एखादा व्हिडिओ अपलोड केला, तर असं नाहीये की आपण चॅनल ओपन केल्याच आपल्याला भरपूर असे व्ह्यूज येतील, सबस्क्रायबर्स वाढतील, आपला वॉच अवर कंप्लीट होईल. नाही, ते बिलकुल होणार नाही आहे. तर आपल्या चॅनलमध्ये आहे ना आपण जे जे व्हिडिओ टाकलेले असतात नवीन असताना जे आपण व्हिडिओ टाकलेले असतात ना, त्यामध्ये आपल्या भरपूर चुका असतात आणि चुका होतातच. कारण आपण या फील्डमध्येच नवीन असतो आणि आपल्याला या फील्डबद्दल भरपूर अशी माहिती सुद्धा नसते. जसं आपण एक व्हिडिओ टाकत जातो, तसं आपल्याला या फील्डबद्दलची माहिती मिळते. एडिटिंगचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं आणि आपण छान अशी एडिटिंग पण शिकतो. आता त्यातल्या त्यात ना आपण स्वतःच कन्फ्यूज असतो की आपण कुठला कंटेंट चूज करायचा आणि त्यातल्या त्यात जर आपल्या रिलेटिव्ह आणि फॅमिली मेंबर्स किंवा फ्रेंड सर्कल, शेजारी पाजारी ह्यांना जर सांगितलं की माझं युट्यूबचं चॅनल आहे, असं आहे, तर तुम्ही स्वतःवर एक बर्डन आणून घेतायत. म्हणजे तुमच्या मनाला कुठं ना कुठं वाटतच राहील आणि हे सगळे रिलेट करतील बरं की सगळ्यांना वाटतच असेल की माझे एवढे कमी व्ह्यूज आहे, आता माझे फ्रेंड सर्कलमध्ये काय विचार करतील, माझे शेजारी काय विचार करतील, माझे फॅमिली मेंबर्स काय विचार करतील की हिच्या चॅनलवर व्ह्यूजच नाहीये, सबस्क्रायबर्स वाढत नाहीये आणि ही उगाच मेहनत करते. तर आपण इथं आहे ना कुठं डिमोटिवेट व्हायला सुरुवात होतो आणि आधीच आपण टेन्शनमध्ये असतो की माझ्या चॅनलवर व्ह्यूज येत नाहीये, सबस्क्रायबर वाढत नाहीये, वॉच अवर कंप्लीट होत नाही आहे. आपल्यालाच आहे ना या YouTube बद्दल थोडंसं समजून घेण्यासाठी टाइम लागत असतो आणि त्यातल्या त्यात आपण नवीन असतो. आपल्याला मोटिवेशनची खूप गरज असते आणि आणि या गोष्टीचं वेगळंच बर्डन येतं की हे काय विचार करतील, ते विचार काय करतील आणि कुठं ना कुठं आपण माइंडनी प्रिपेअर नसतो. तर त्यासाठी मी म्हटलेलं आहे की कुठल्याही प्लॅटफॉर्मवर असं टाकू नका की माझं यूट्यूबचं चॅनल आहे, माझं इन्स्टाचं चॅनल आहे, मी एक कंटेंट क्रिएटर आहे. सक्सेसफुल झाला तर आपोआप सगळ्यांना माहीत होईल आणि त्यांना आनंद पण होईल. तर हे तर एक पॉइंट झालाच. पण कुठं ना कुठं बाकीचे माझ्यासोबत या गोष्टीला तरी रिलेट करतील की सक्सेस गेन करताना तुम्हाला मागं ओढणारे खूप जण असतात. बरं, आता तुम्ही आहे ना या गोष्टीला रिलेट करसाल की तुमच्या चॅनलवर आहे ना तुम्ही जेव्हा व्हॉट्सअपवर किंवा तुम्ही फोन करून सगळ्यांना सांगितलं असेल तुमचं चॅनल स्टार्ट झाल्यावर की माझं असं चॅनल आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, एक कमेंट पण करा छान असं तुम्ही खूप जणांना सांगितलं असेल. पण तुम्ही कधी एक नोटीस केलं का की तुम्ही ज्यांना सांगितलेलं आहे त्यांनी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा केलेलं असतं. पण जसा एक थोडासा पिरियड जातो, आपण सक्सेस गेन करायला लागतो ना, आपले जे व्ह्यूज आहेत आणि व्ह्यूजवर तेवढा फरक पडत नाही, पण सबस्क्रायबर्स जे आहेत ना, एक 2 3 करत आहे ना, ते कमी होत जातात. तर ते काय असतं माहितीये का, ज्यांना आपलं सक्सेस बघवत नाही ना, ते आपोआप आहे ना आपल्याला अनसबस्क्राईब करत जातात. त्यामुळे आपले सबस्क्रायबर्स पण कमी होत जातात. तर त्यासाठी म्हणते की आपण जोपर्यंत सक्सेस गेन करत नाही तोपर्यंत कुणालाही सांगू नका की तुमचं एक YouTube चॅनल आहे. म्हणजे तुम्ही मोटिवेटेड राहाल आणि तुम्हाला जो सक्सेस मिळणार आहे ना तो टेन्शन फ्री सक्सेस असेल. आणि आपण आहे ना आपल्या चॅनलवर एक्सपेरिमेंटल जो पिरियड असतो ना तो चालू असतो. तो कसा, तर आपण पहिले आहे ना ब्लॉगिंग करून पाहतो, त्यात आपल्याला जर व्ह्यूज नाही वाटले तर आपण कॉमेडी करून पाहतो, त्यातही वाटले नाही तर आपण कुकिंग पाहतो करून.
तर त्यातही वाटलं नाही, तर आपण असे नवीन नवीन ना फील्ड त्यामध्ये चूज करत जातो. कुणी बिझनेसचं चूज करतं, कुणी टीचिंगचा, कुणी कुकिंगचा. तर आता सध्या आपला या चॅनलवरचा एक्सपेरिमेंटल पिरियड चालू असतो. बरं, आता मी एक यूट्यूब किंवा कॉन्टेंट क्रिएटर का झाले याचं सुद्धा रिझन मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि मी ज्या चुका केल्यात त्या तुम्ही करू नये यासाठीच हा व्हिडिओ मी घेऊन आली होती. तर सगळ्यात पहिली चूक की मी माझं चॅनल ओपन केलं की लगेच आहे ना मला एका 2 व्हिडिओला आहे ना खूप छान व्ह्यूज आले होते. म्हणजे एक 15,000 20,000 असे छान छान व्ह्यूज आले. आता माझ्या मते जेव्हा मी चॅनल ओपन केलं होतं तेव्हा मला हेच व्ह्यूज खूप वाटत होते. तर त्या खुशीमध्ये आहे ना मी काय केलं होतं की माझ्या फॅमिली रिलेटिव्ह सगळ्यांमध्ये आहे ना व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून सांगितलं होतं की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि छान छान असे कमेंट करा. पण जे आपले हितचिंतक असतात तेच फक्त आपल्याला सपोर्ट करतात. बाकीचे आहे ना हळूहळू अनसबस्क्राईब करून निघून जातात. तर त्यासाठी मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नका आणि तुमचं चॅनल सिक्रेटच ठेवा. आपल्याला व्ह्यूजची कमी नाही आहे. आपल्याला आपले फॅमिली रिलेटिव्ह किंवा फ्रेंड सर्कल किंवा बाकीचं सगळ्यांना सोडलं तर भरपूर असं आपल्याला आहे ना पब्लिक आहे. आपल्याला लोक आहेत पाहणारे जे की आपल्या टॅलेंटला ओळखतील, आपल्याला ओळखतील असे खूप आहेत. तर त्यासाठी कुणालाही न सांगता तुमचा सक्सेस गेन करा. बाकीच्यांना आपोआप माहीत होऊन जातं. तर तुम्ही ही यूट्यूबची कॉन्टेंट क्रिएटरची जी फील्ड चूज केलेली असेल ना, तर कॉन्टेंट क्रिएटरला सक्सेस मिळतोच. नाही अशातला भाग नाहीये. कारण आपल्याला पाहणारे खूप आहेत, आपल्याला व्ह्यूज खूप आहेत. फक्त मेहनत आणि आपला स्ट्रगल इथं हेच महत्वाचं आहे. तुमची जी व्हिडिओची क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह करा. तुमच्या बोलण्यामध्ये इम्प्रूव्हमेंट ठेवा. तुमचे एडिटिंग स्किल्स वाढवा. बस तुम्हाला तिथंच तुमचं सक्सेस मिळून जातं. आता तुम्ही 0 पासून जर स्टार्ट केलेलं असेल तर तुम्हाला कमीत कमी 1 वर्ष लागतो, जसं की मला लागलेलं आहे. आणि सगळ्यांनाच इथं टाइम लागतो. तर डिमोटिवेटेड होऊ नका, कुणाच्याही म्हणण्यावर लक्ष देऊ नका. फक्त आपला फोकस एकच असला पाहिजे की आपल्याला छान असा एक कॉन्टेंट क्रिएटर व्हायचं आहे आणि आपल्याला सक्सेसफुल व्हायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला इथून ऐकायचं नाही, इकडून सोडून द्यायचं आहे. बस एवढंच करायचं आहे. सो असा माझा मोटिवेटेड व्हिडिओ होता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कारण खूप मोटिवेशन मिळतं मला तुमचा एक सबस्क्राईब जरी असला तरी. तर असा काहीचा मोटिवेटेड आणि मोटिवेशनफुल असा व्हिडिओ होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. खूप मेहनत लागते एक व्हिडिओ बनवण्यासाठी. जर तुमचा एक सबस्क्राईब जर मिळाला तर मला असंच मोटिवेशन सुद्धा मिळत राहील. सो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय एव्हरीवन.